ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री कृष्णार्जुन संवाद. देव आपली चूक कबूल करतात. ओव्या आहेत 161 ते 164 आणि गीतेचा श्लोक आहे 8वा. अर्जुनाने दोषारोपण करताच भगवंतांनी आपली चूक कबूल केली आणि त्याला दिव्य दृष्टी दिली. श्लोक 8वा. न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुष दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम. केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहण्यास तू समर्थ नाहीस, याकरता मी तुला दिव्य दृष्टी देतो. आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा. साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे. परी बोलत बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो. खरोखरच आम्हाला जर स्वरूप दाखवायचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते, परंतु प्रेमामुळे बोलत बोलत विसरून गेलो. काय जाहले न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेलू विलया जाईजे. तरी आता माझे निजरूप देखिजे, ते दृष्टी देऊ तुझ. हे कसे झाले म्हणशील तर जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले, तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जाईल. त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहण्याची दृष्टी न देता तुझ्या पुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थ जाणारच. परंतु आता माझे स्वतःचे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी अशी दृष्टी तुला देतो. मग ती या दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर्य योगू आघवा. देखो निया अनुभवा माझी वडा करी. मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्य योग पाहून त्याला अनुभवामध्ये घालून ठेव. ऐसे तेने वेदांत वेद्ये, सकळ लोक आद्ये. बोलिले आराध्ये जगाचे ने. वेदांताचा म्हणजे उपनिषदांचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणे बोलता झाला असे संजय म्हणाला. आपण अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यात घाई केली हे अर्जुनाच्या बोलण्यावरून भगवंतांच्या लक्षात आलं. वास्तविक त्याला आधी दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप नंतर दाखवायला हवं होतं, कारण विश्वरूप हे काही चर्मचक्षुने पाहता येण्यासारखी गोष्ट नाही. पण हा विचार न करताच भगवंत अर्जुनासमोर एकदम विश्वरूपात प्रकट झाले. भगवंत भक्तवत्सल आहेत हे व्यासाने सुद्धा अशा प्रकारे दाखवलेलं आहे आणि ही त्यांची भक्तवत्सलता ज्ञानदेवानेही ज्ञानेश्वरी ठाई ठाई दाखवलेली आहे. ज्ञानदेवांच्या अर्जुनानं श्रीकृष्णांच्या शैलीतच त्यांना उत्तर दिलं. भगवंतांचे हे वागणे म्हणजे बगड्याकडून चंद्रामृत सेविण्यासारखे होतं. जे रूप अतिंद्रिय आहे ते चर्मचक्षुने कसं पाहता येईल, त्यासाठी ज्ञानदृष्टीच नको का? भगवंतांनाही ही गोष्ट माहीत असूनही त्यांनी तशी दृष्टी न देताच अर्जुनाच्या पुढ्यात विश्वरूप मांडलं. ही गोष्ट थोडी ढसाळपणाचीच झाली नाही का? अर्जुनाच्या बोलण्यावरून भगवंतांच्या लक्षात आलं की आपला भक्त असलेला अर्जुन केवळ आपला उणेपणा दाखवणे योग्य होणार नाही म्हणून गप्प बसलेला आहे. गीतेत भगवंत अर्जुनाला म्हणतात की माझे हे विश्वरूप तुला आपल्या चर्मचक्षुनी पाहता येण्यासारखं नाही, त्यासाठी दिव्य दृष्टीच हवी आणि मी ती तुला देतो. आता तू माझे हे योगैश्वर्य म्हणजे ईश्वरी सामर्थ्य पहा. एक सच्चिदानंद परमात्माच संपूर्ण नामरूपाने नटलेला असल्यामुळं नामरूपे सुद्धा परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव घेणे यालाच ऐश्वर्य योग म्हटलेले आहे. ज्ञानदेवांच्या भगवंताने आपली चूक मान्य केली. परी बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो. आपल्या हातून अविचाराने ही कृती घडली असे भगवंत सांगतात. भगवंत असे अविचाराने का वागले असतील? ज्ञानदेव त्याचे कारण सांगताना म्हणतात की परी बोलत प्रेम भावे. अर्जुनावरील प्रेमापोटी बोलत असता त्याला आधी दिव्य दृष्टी द्यायला हवी होती आणि नंतर विश्वरूप दाखवायला हवं होतं. पण भक्तावरील प्रेमापोटी ही गोष्ट त्यांच्या लक्षातच आली नाही आणि अर्जुनानं इच्छा करताच ते त्याच्या पुढ्यात एकदम विश्वरूप होऊन टाकले. हे आपले वागणे कसं झालं हे भगवंतच दृष्टांताने सांगताना म्हणतात की जमिनीची मशागत न करताच त्यात बीज पेरले तर त्या बीजाला चांगली फळं कशी येतील? जमिनीची मशागत करून बीज पेरण्याआधी जमीन नांगरून त्यातील तण काढून टाकले पाहिजे,
मग त्याला खतपाणी मिळाले की ते बीज चांगले फोफवते आणि भरघोस फळं देतं. पण ही गोष्ट भगवंत अर्जुनावरील प्रेमापोटी विसरूनच गेले आणि त्याने एकदम अर्जुनाला विश्वरूपच दाखवलं. हे रूप तो पाहू शकेल की नाही याचा विचारच त्याने केला नाही. पण मग मात्र त्याने ही चूक सुधारली व त्यांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. पुढे ज्ञानदेवाने भगवंतांचे वेदांत वेद्ये, सकळ लोक आद्ये, जगाचे नि आराध्य अशा 3 विशेषणाने वर्णन केलेलं आहे. भगवंत वेदांत वेद्ये म्हणजे केवळ वेदांत विचाराने करणार आहे. वेदांताचा विचार कोणता? तर ब्रह्मसत्य, जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरः. एक परमात्मा स्वरूपच सत्य असून त्यावर भासणारी जीवसृष्टी ही मिथ्या आहे. जशी ती भासते तशी ती नाही. ते परमात्मा स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष भगवंत. त्यांचे परमात्मा स्वरूप हे विचारानच करणार आहे. परमात्म्यामध्ये सर्व जग उत्पन्न होते आणि त्यातच ते विलयही पावते. म्हणजे परमात्मा हा सृष्टीच्या आधीही आहे व सृष्टीचा विलय झाल्यावरही आहे. श्रीकृष्ण हे परमात्मा स्वरूपच असल्यामुळं ज्ञानदेवानी त्यांना सकळ लोक आद्या असं विशेषण वापरलेलं आहे. या 2 विशेषणांमधून ज्ञानदेवाने श्रीकृष्णांचे निर्गुणत्व स्पष्ट केलं आहे. तसेच श्रीकृष्णच सर्व जगताचे आराध्य दैवत आहे. उपासना करण्यास असं योग्य दैवत आहे. श्रीकृष्ण हे परमात्मा स्वरूप आहेत. त्यामुळे सर्व दैव नमस्कार केशवम प्रतिगच्छती या न्यायानं निरनिराळ्या धर्मातील लोक जरी आपापल्या उपास्य देवतांची भक्ती करत असले तरी त्या श्रीकृष्ण परमात्म्यालाच पावते. जगाचे नि आराध्य या पदातून त्यांनी त्यांचे सगुणत्वही स्पष्ट केलेलं आहे. भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं व नंतर त्याला ते पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. पण धृतराष्ट्राला रणभूमीवर काय घडलं हे सांगण्याकरता व्यासानी संजयाला आधीच दिव्य दृष्टी दिली होती. त्यामुळे अर्जुनाच्या आधीही संजयाला ते विश्वरूप पाहता आलेलं होतं. ते विश्वरूप कसं होतं त्याचं वर्णन आता संजय धृतराष्ट्राला सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.